नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 ही पार्वती वहिनींची निशाणी आज मी तुला सुपूर्त करतोय. आपल्या कुटुंबाची काळजी घे. एवढ्या कमी वेळामध्ये मी कुठून आणणार आहे पैसे? आहे की तुझा बाप, बस त्याच्या खांद्यावर आणि घाल त्याच्या खिशात हात. बाबा, सुलेखाच्या आईचं काय झालंय? अरे आत्ताच आलायस ना, मग आल्या आल्या या विषयावरती चर्चा कशाला? ओ सोपान आजोबा, सोपान आजोबा कुठे होतात तुम्ही? बोलत का नाही? ओ सोपान आजोबा, काय झालं काय तुम्हाला? मारलंच मला, जळून मारलंच. जिवंतपणी जळण्यात येताना काय असतात लवकरच कळेल तुम्हाला. सोडणार नाही मी, तुला सोडणार नाही. तुला आणि तुझ्या त्या दिनोला सोडणार नाही मी. सोडणार नाही, सोडणार नाही, सोडा मला, नाही सोडणार. सोडा मला, सोडा मला, सोडा मला. कुठं पळशील, कुठं पळशील? सगळीकडं मीच आहे. मला मला जाळून मारलात. मी तुमच्या 7 पिढ्यात जाळून मारीन, बेचिराग करीन. नो मुन्ना, तू कितीही जस्टिफिकेशन देण्याचा प्रयत्न केलास ना, तरी मी एकदा नाही 100दा हेच म्हणेन, तुम्ही जे काही केलंयत ना ते चुकीचंच आहे. पण दादा, नाउ लिसन टू मी. बाळ काका, पूनम काकू, सुलेखा यांना या सगळ्याचा किती मानसिक त्रास झाला असेल याची कल्पना तरी आहे तुला? अगं, मला मध्ये 2 दिवस किडनॅप केलं होतं, कोकणात होतो, 2 दिवस बेपत्ता होतो मी. तेव्हा घरात तुमची काय अवस्था झाली होती ते जरा आठवून बघ. पण ती परिस्थिती वेगळी होती. आम्ही ममांना मदत करण्याच्या मदत? ही मदत नाहीये, हा शुद्ध मूर्खपणा आहे. मला नाही तसं वाटत. आणि सुलेखाने त्यांच्या बाबतीत जे केलं ना ते सगळं सांगितलंयस तू मला. हो, पण ते तू त्यांच्या तोंडून ऐकलंस ना तर तुझाही त्यांच्यावर विश्वास बसला असता. नसता बसला. हे बघ मुन्ना, तुझा प्रॉब्लेम काय माहिती? तुझ्या डोक्यात ना नको त्या ऍडव्हेंचरस कल्पना भरलेल्या आहेत. या माझ्या ऍडव्हेंचरस कल्पना नाहीयेत. एका बाईच्या आयुष्यातला जेन्युइन प्रॉब्लेम आहे हा, जो तिच्या स्वतःच्याच कल्पना शक्तीने, स्वतःच्याच इनसिक्युरिटीजने तयार केलाय. हे तू कुठल्या बेसिसवर जज करू शकतोस? कदाचित नाही करू शकत, पण मला एक नक्की माहिती आहे की सुलेखाविषयी तुझ्या मनात पूर्वग्रह आहेत. आणि तू जे काही केलंयस ना त्याच्या मागचं महत्वाचं कारण ते आहे. असेल नाही आहेच. मग निखिलचं काय? त्याच्या मनात तर नव्हते ना सुलेखाविषयी पूर्वग्रह? नाही, त्याची तर मला शाळा घ्यायचीच आहे. लेट्स एंड दिस टॉपिक प्रिया.
त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे अँड आय होप शी विल रिकवर सून. कुठेतरी मला असंच वाटतंय की या सगळ्याला मी कारणीभूत आहे. याचं असह्य झालंय ओझं मला. आणि म्हणूनच मी सतत देवाकडे एकच प्रार्थना करत असतो की त्यांना लवकरात लवकर बरं वाटू दे आणि त्या घरी येऊ देत. इतर कुणासाठी नाही, माझ्यासाठी, माझ्या गिल्ट कॉन्शियन्ससाठी. श्रीराम 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 श्रीराम. आश्चर्य वाटतंय मला. या वाड्यातल्या आउट हाऊसला एक भुयार आहे, त्यात पायऱ्या आहेत आणि या गोष्टीचा मला आजपर्यंत पत्ता नव्हता. आश्चर्य वाटतंय. ऑफिसर, त्या भुयाराचं दुसरं टोक नाही माहित नाही, पण माझी माणसं त्या भुयारात उतरली होती. काही अंतरावर गेल्यावर ते भुयार बंद होतं. काही वर्षापूर्वी ते खणलं असणार. हा, इथे रान वाजलं होतं. ती जागा मोकळी करून तिथे आउट हाऊस बांधलं गेलं. पण त्यात एक भुयार असेल आणि याचा मला पत्ता असू नये. श्रीराम श्रीराम. सोपान काका त्याच भुयारातून पळून गेले की काय? अहो कसं शक्य आहे? तर 7-8 फूट पुढे गेल्यावर ते भुयार बंद होतं. मग सोपान काका गेले कुठे? हो, आम्ही सगळा ढिगारा उपसून पाहिला, पण आम्हाला बॉडी सापडली नाही. तुम्ही एक काम करा शास्त्री साहेब, बॉडी सापडली नाही म्हणून मिसिंग कंप्लीट करा. कारण बॉडी न सापडल्यामुळे आमच्या रजिस्टरमध्ये कुणाचाही मृत्यू झाला नाही असाच उल्लेख होणार. ठीक ठीक आहे. उभी हयात गेली माझी या वाड्यात. आता ना मला हसूच येतं. अजूनही हा वाडा मला अधूनमधून चकवे देत राहतो. दोन मित्र लपाछपी खेळत असताना एकानं त्याला सतत पिदवत राहायचं आणि दुसऱ्याने सतत राज्य घेत राहायचं. असं चाललंय आमचं. जादूगारानं टोपीतून ससा काढावा तसा दरवेळी एक नवीनच गोष्ट माझ्या समोर काढून ठेवतो हा वाडा. आता हे भुयार सोपान काकांचं पुन्हा नाहीसं होणं. लोकांना पडलेले प्रश्न घेऊन ते माझ्याकडे येतात. मी माझे हे प्रश्न घेऊन कुठल्या ज्योतिष्याकडे जायचं? श्रीराम श्रीराम. एवढा वेळ कोणाशी बोलत होतात? न्यूयॉर्कहून फोन आला होता. ऑफिसमधून? हा नाही, ऑफिसमधनं नाही, माझ्या मित्राचा, रेहमानचा. रेहमान मुसलमान आहे? पाकिस्तानी आहे. अगं बाई,
अगं बाई काय त्यात? अगं माणूसच आहे तो सुद्धा. शुभ्रा, तिथे गेलो ना की आपण डास्किन माणसं सगळी एकाच छपराखाली येतो. आपण इथे 100 आणि 5 असे असलो ना तरी तिथे आपल्याला 105च राहावं लागतं. इथल्यापेक्षा तिथे जास्त भेदभाव आहे. इथे कोण कुठल्या देवाची पूजा करतो यावरून भेदभाव, आणि तिथे कोण कुठल्या रंगाचा आहे यावरून भेदभाव. कळेल कळेल तुला, तिथे आल्यावर कळेल सगळं. मग काय म्हणतायत रेहमान भाऊजी? रेहमान भाऊजी का- काय झालं? रेहमान भाऊजी आवडला मला, आई शपथ आवडला. गाववाली ग, गाववाली ती गाव. त्यात गाववाली काय? ते तुमचे चांगले मित्र आहेत म्हणजे. रेहमान भाऊजी, आय मस्ट टेल हिम, तू ना एका क्षणात सगळे भेदभावच मिटवून टाकलेस. तुमच्या रेहमान भाऊजींचा फोन यासाठी आला होता की त्यांना मला सांगायचं होतं की माझ्या गाडीचं काम निघालं. गाडी आहे तुमची? तुम्ही कधी बोललाच नाही. ऑफकोर्स आहे. अगं तिथे प्रत्येकाकडे गाडी असावीच लागते. त्याच गाडीचं काम आहे. मी येताना गाडी त्याच्याकडे ठेवून आलो होतो ना. कुठल्या रंगाची आपली गाडी? ब्लॅक. ब्लॅक? अगं काय माहितीये ना, शुभ्रा, शुभ्रा काय ग? आदिनाथ, मला मला आदिनाथ, मला दिसलं काहीतरी. काय? स्पष्ट असं काहीच नाही, पण रस्ता, खूप गर्दी, ट्रॅफिक आणि आणि काळी गाडी. तुम्ही काळी गाडी म्हणालात ना? माझ्या डोळ्यासमोर काळी गाडी सुसाट वेगाने काळ्या रंगाची गाडी. काय हो, काही हवंय का? काही नाही, झोप येत होती मला. मग झोपा की. लाईट सुरू असल्यावर झोप येत नाही मला. एवढंच ना, मी तिकडे नोट्स काढत बसते, तुम्ही झोपा. नाही नाही, चालू दे चालू दे, तुझं काम चालू दे. फार महत्वाचं काम आहे ना तुझं. आमची झोप काय, चालू दे ना तुमचं काम, मी झोपतो बाहेर. एक मिनिट. माझं एका प्रश्नाचं उत्तर द्याल? हे बघ, प्रश्नोत्तर करत बसायला माझ्याजवळ अजिबात वेळ नाहीये. प्लीज खरं खरं सांगा, मी बाबांच्या क्लासवर शिकवायला जाणं तुम्हाला आवडलेलं नाहीये? असं काहीही नाहीये बरं का. मग खरं काय ते सांगा. हे बघ, या सगळ्या गोष्टींवर विचार करत बसायला मला अजिबात वेळ नाहीये.
इतर बरीच टेन्शन्स आहेत माझ्या डोक्याला. उदाहरणार्थ? उदाहरणार्थ यशवंतराव सरंजामेंच्याकडून घेतलेले 50,000 रुपये मला उद्याच्या उद्या परत द्यायचे. काय? तुम्ही काही बोललाच नाहीत मला? काय करणार होतो बोलून? कुठून आणणार होतीस पैसे तू? बाबांच्याकडे हात पसरायला जाणार होतीस? मी बाबांकडे हात पसरायला गेलेली नाहीये. कशाला पण पुन्हा पुन्हा त्यावरच वाद घालतोय? तू जा ना, तुझं काम करत बस. मी घेतले ना पैसे, मी करेन परत. आपल्यात माझं तुझं कधीपासून सुरू झालं? राधा, मला तुझं मन दुखवायचं नाहीये, पण तू जा ना, तुझं काम कर. उद्या 100 मुलांच्या समोर बोलायचं ना तुला. तू आणि यशवंतरावांचं काय करायचं ते मी बघेन ना. तू काही व्यवस्था झालीये का? काय व्यवस्था होणार आहे? एका ब्रोकरेजचे पैसे मिळालेत, 5,000 रुपये, तेवढेच. कोणासमोर पैसे मागायची पण लाज वाटते. पण असे कसे बघतात हे यशवंतराव? अचानक त्यांनी कसे काय पैसे? हो, कारण तेव्हा तू बाबांच्या क्लासवर शिकवायला जात नव्हतीस ना. म्हणजे म्हणजे माझ्यामुळे? कुणामुळं काहीही नाही ग. हे माझं नशीब आहे ना. ते जाऊ दे, तू तुझं काम करत बस ना. जा अगं, जा ना. सुलेखा, अगं ए सुलेखा, सुलेखा, ए सुलेखा. कुसुमात्या, काय करता इथे? इथे काय करताय तुम्ही? नाही, अगं तुला शोधायला आले होते ना. काम होतं माझ्याकडे. हो, ते पण मला आधी सांग तू. अगं ही दळभद्री मूर्ती कोणी आणली इथे? दळभद्री? हो, बघ ना कशी दिसते, बघ ना. तू आणलीस? नाही, मला दिली आहे कोणीतरी. हो हो, देवीची मूर्ती आहे ती. देवीची? हो हो. बापरे, तू पूजा वगैरे करतेस का? हो, म्हणजे तसंच समजा. हो हो. बापरे, चुकले ग, चुकले ग बाई, चुकले देवी, चुकले ग बाई, चुकले. खरंच माफ कर मला. आशीर्वाद राहू दे हो पाठीशी, राहू दे. पण मला तू आधी सांग, तू प्रतिष्ठापना वगैरे काही केलीस का? आणि अशी झाकून कशाला ठेवली होतीस मूर्ती? काय ते मला ज्यांनी दिली ना मूर्ती, त्यांनी सांगितलं झाकून ठेवायची म्हणून. हो, नाहीतर तुझ्यातनं अशी प्रखर किरणं वगैरे निघतात. हो, एवढी पॉवर आहे या मूर्तीमध्ये. हो ना, आमच्या महाराजांमध्ये सुद्धा भलतीच पॉवर आहे बरं का. नुसतं डोळ्यांनी बघून शाळेचे 2 तुकडे करतात ते. तुम्ही पाहिलं? ते म्हणजे मी पाहिलेलं नाही अजिबात. ते बघायला सुद्धा भलतीच शक्ती लागते बरं का. मी काय म्हणते, तू तू चल माझ्या बरोबर एकदा. मी? हो, अगं किती दिवस झाले तुला सांगेन सांगेन म्हणत होते. तू चलच माझ्या बरोबर. सुलेखा, मी तुला सांगू का, आपल्या हातात शेवटी काही नसतं ग बाई. पण एक बरं आहे, देवा धर्माचं तुला सगळं आहे. तू महाराजांकडे आलीस ना की बघ, तुझी सगळी संकट एका फटक्यात दूर होतील. तुमची झाली? म्हणजे अगं सुलेखा, ते असं असतं, भक्ती करत राहावी लागते, मगच त्याचं फळ मिळतं.
महाराज आहेत ना म्हणून सगळं आहे ग बाई. नाही तर कधीच झाली असती जगबुडी. तू चल एकदा माझ्या बरोबर म्हणजे तुला पटेल. ठीक आहे. तुमचं झालं इथलं सगळं? हा मला पूजा करायची. तेव्हा तुम्ही आता हा मी चाललेच. हा मनापासून पूजा कर. हं? अगदी मनापासून पूजा कर. तुला काही हवंय का? हं? म्हणजे फुलं उदबत्ती कापूर वगैरे माझ्याकडे सगळं आहे अगं. नाही नाही मला काही नकोय. बर तुम्ही हो. अगं मला तुझ्याबद्दल वाटतं ना म्हणून मी तुला हे सगळं सांगते. नाहीतर मी कोणाला काही सांगायला जाते का? हं? मीच सगळ्यांसाठी करत असते. मीच करत असते अगं. माहितीये ना मला. मग तू पूजा कर. हं? हं? तुम्ही हो. पूजा करायलाच हवी ग. त्याच्याशिवाय गत्यंतरच नाही. महाराज नेहमीच सांगत असतात अगं.